शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नकोच. 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनची शक्यता कमी. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याचं बोललं जात आहे. मात्र महाराष्ट्रात मान्सून जरी दाखल झाला असला तरीही मान्सूनच्या पावसाकरिता वाट पाहावी लागणार आहे. राज्यात जो पाऊस सुरू आहे तो अवकाळी पाऊस सुरू आहे. मान्सूनच्या पावसाला अद्याप सुरुवात झालेली नाही. दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून मान्सूनबाबत मोठी माहिती देण्यात आली आहे. किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी असल्याचे सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झालेला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे. सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही. दरम्यान किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागातील कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. अशी पोस्ट मुख्यमंत्री कार्यालयाकडून शेअर करण्यात आलेली आहे. 15 जूनपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कमी असल्याची माहिती आता थेट CMO कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.